मित्र आपल्या धड्याचं नाव चालू आहे नामाचे विकरण. नामाचे विकरण. नामाला 3 विकरण आहेत, म्हणजे नामामध्ये 3 प्रकारे बदल घडतो. एक बदल घडतो लिंगावरून, दुसरा बदल घडतो वचनावरून आणि तिसरा बदल घडतो विभक्तीवरून. मग नामाच्या रूपात लिंग, वचन आणि विभक्ती हे तिघही बदल करतात, म्हणून या तिघांना नामाचे विकरण असे म्हणतात. त्या नामाच्या विकरणपैकी पहिलं घेतलेलं आहे आपण लिंग विचार, की एखाद्या वस्तूच्या नावावरून ती वस्तू स्त्री जातीची आहे, पुरुष जातीची आहे का या दोघांपैकी कोणत्याच जातीची नाही, हे ज्यावरून कळते त्याला आपण लिंग विचार असं म्हटलेलं आहे. आणि त्यानंतर लिंग विचाराचे आपण काय पाहिलेले आहेत, पूर्ण चॅप्टर पाहिलेला आहे. आता आपला पुढचा धडा आहे तो म्हणजे वचन. एक ध्यानात ठेवा, लिंग विचार, वचन विचार आणि विभक्ती विचार हे नामाचे काय विकरण. आणि विकरण म्हणजे काय, नामामध्ये बदल घडवणारे ते 3 फॅक्टर आहेत किंवा 3 घटक आहेत. मग पहिला झाला लिंग विचार, दुसरा आहे वचन विचार. वचन या शब्दाचा अर्थ आहे संख्या. काय आहे, संख्या. मग नामावरून एखादी वस्तू एक आहे का अनेक आहे, नामावरून एखादी वस्तू एक आहे का अनेक आहे याचा जो बोध होतो त्या बोध होण्यालाच वचन विचार असे म्हणतात. मराठीमध्ये वचन विचाराचे 2 प्रकार पडतात. पहिला पडतो एक वचन आणि दुसरा पडतो अनेक वचन. त्यानंतर संस्कृतमध्ये या वचन विचाराचे 3 प्रकार पडतात. पहिला पडतो एकवचन, दुसरा पडतो द्विवचन आणि तिसरा पडतो बहुवचन. बहुवचन म्हणजेच अनेक वचन, बहुवचन म्हणजेच अनेक. आता एक ध्यानात ठेवा, आपला जो धडा चालू आहे, आपले जे सध्या लेक्चर चालू आहेत ते मराठी व्याकरणाचे आहेत, तर आपल्याला संस्कृतचं काही घेणं देणं आहे का, नाही. तर एक ध्यानात ठेवा, पण प्रश्न आलेला आहे एस टी महामंडळाच्या एका पेपरमध्ये, की प्रश्न असा होता, संस्कृतमध्ये एकूण 3 वचन विचाराचे प्रकार पडतात, तर मराठीमध्ये किती पडतात, 2. आणि खाली दिलं होतं पहिलं विधान बरोबर, दुसरं विधान बरोबर, तिसरं दिलं होतं दोन्ही विधान बरोबर आणि चौथं दिलं होतं दोन्ही विधान चुकीचे. तर त्याचं उत्तर होतं दोन्ही विधान बरोबर. कारण की मराठी वचनाचे 2 प्रकार आहेत, तर संस्कृतमध्ये 3, इंग्लिशमध्ये 2च आहेत, एकवचन आणि सिंग्युलर आणि प्लुरल जे काही म्हणतो आपण. पण आता लक्ष द्या, मराठीमध्ये बघू आपण. आता मराठीमध्ये वचनाचे किती प्रकार, 2. एकदम सोपा आहे. नामाच्या रूपावरून वस्तू एक असेल तर त्याला म्हणतात एकवचन, आणि नामाच्या रूपावरून वस्तू एकापेक्षा जास्त, मग ते 2 असो का 100 असो का लाख असो, नामाच्या रूपावरून वस्तू एक आहे असे लक्षात येत असेल तर त्याला एकवचन म्हणा. आणि नामाच्या रूपावरून वस्तू एकापेक्षा जास्त वाटत असेल तर त्याला अनेक वचन असे म्हणतात. संपला विषय. उदाहरणार्थ पहा, लक्ष द्या. समजा शब्द घेतला फुल, काय घेतलं, फुल, हा झाला एकवचन. शब्द घेतला आंबा, अरे एकच वचन झालं ना, फुल म्हटल्यानंतर एक वचन, आंबा म्हटल्यानंतर एक आंबा. शब्द घेतला गाय, तर एकच गाय आठवते, अरे हो का नाही, एकच गाय. त्यानंतर शब्द घेतला कवी, तर एकच कवी आढळते. शब्द घेतला दासी, तर दासी म्हणजे जे काही जुन्या काळाचा विषय होता. आता फुल घेतला, एकच दिसला. नामाच्या रूपावरून वस्तू एकच जर दिसत असेल तर त्याला एकवचन म्हणा. फुल एकच दिसते, आंबा म्हटल्यानंतर एकच आंबा लक्षात येतो, गाय म्हटल्यानंतर एकच गाय लक्षात येते, कवी म्हटल्यानंतर एकच कवी आठवतो, आणि त्यानंतर दाशी म्हटल्यानंतर दाशी. पण मग आता अनेक वचन. समजा फुले एकवचन झालं तर फुले काय झालं, अनेक वचन. आंबा एक वचन झालं तर आंबे काय होणार आहे, अनेक वचन. गाय हे एक वचन झालं पण गायी काय होणार आहे,
अरे गाई काय होणार आहे? एक ध्यानात ठेवा, गाई हा शब्द बरोबर का गाई हा शब्द बरोबर? तर हा शब्द बरोबर. का माहिती आहे का, एक नियम आहे की य नंतर ई येत असेल तर य रद्द होतो. य नंतर ई येत असेल तर हा य रद्द होतो आणि शब्द होतो गाईचा गाई. तर पाहता, फुल एक वचन, फुले अनेक वचन, आंबा एक वचन, आंबे अनेक वचन, गाय एक वचन, गाई अनेक वचन, कवी एक वचन. तर कवीचे अनेक वचन काय होते? कवीच होते. काय होते? कवी. का होते ते नियम पाहू आपण. दासी एक वचन, तर दासीचं अनेक वचन ऋषिकेश दाशा. आणि दाशी एक तर अनेक झाल्या तर काय करतात? हा, ते आपल्या मनात ठेवा. दाशीचं दाशीच होते. काय होतं? दाशीचं दाशी. एवढं सोपं नाही ना तो विषय की आपण जसं म्हणतो दाशीचं दाशी. नाही, दाशीचं दाशीच राहील, दाशा होणार नाही. मग आता पहा, नामाला 3 विकार होतात. त्या 3 विकारांनाच नामाचे विकरण म्हणतात. पहिलं विकरण आपण पाहिलेलं आहे मागच्या प्लेटमध्ये, त्याला आपण म्हटलेला लिंग विचार. आता दुसरं जो बदल आहे त्याला म्हटलेला आहे आपण वचन. वचन म्हणजे संख्या, वचन विचार म्हणजे संख्या. संख्या ज्ञान यामध्ये होतो. मग आता याचे नियम आहेत मित्र. पाहता, आपण लिंग विचारामध्ये किती लिंग पाहिले होते? 3. किती? 3. पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग. मग आता या प्रत्येक प्रकारच्या जे नाव आहेत त्याचं एक वचन राहील आणि त्याचंच काय केलं जाईल? अनेक वचन. आणि त्याचंच काय केलं जाईल? अनेक वचन. मग आता नियम पहिला, नियम पहिला तो म्हणजे पुल्लिंगी नामांचे अनेक वचन. हा पहिला नियम. मग पुल्लिंगी नामांचे अनेक वचन. पाहता, पहिला नियम आहे, कोणत्याही पुल्लिंगी नामाचा शेवट जर आने होत असेल तर त्याचं अनेक वचन हे ए होते. मग इथे लिहिणार आपण एक वचन, इथे लिहिणार आपण अनेक वचन. आता नियम काय बोलतो ठाकूर साहेब? नियम बोलतो कोणत्याही पुल्लिंगी नामाचा शेवट जर आने होत असेल तर त्याचं अनेक वचनी रूप हे एकारांत म्हणजे ए ने शेवट होणार होते. मग आता यालाच नियमामध्ये हा पहिल्यांदा एक उदाहरण पाहू. शब्द आहे दिवा. पहिल्यांदा दिवा हा शब्द पुल्लिंगी आहे का? तो दिवा हा पुल्लिंग आहे. मग त्याचं अनेक वचन करायचं आहे. दिवाचं दिवे. आला का लक्षात? दिवाचं दिवे. मग आता आपण नियम काय सांगितलं? कोणत्याही पुल्लिंगी नामाचा शेवट आने दिसला, आने होत असेल तर त्याचं अनेक वचन हे ए होते. काय होते? ए. याला पुस्तकी भाषेत जे आपल्याला समजत नाही ते असे करतात. आकारांत एक वचनी पुल्लिंगी नामाचे अनेक वचन हे एकारांत होते, गडी कोमा. बरोबर आहे ना? मग या लक्षात साधा नियम द्यायला ठेवा. आने शेवट होणाऱ्या पुल्लिंगी नामाचे अनेक वचन हे ए होते. पाहता, शब्द आहे डोळा. तो डोळा पहिल्यांदा पुल्लिंगीला आहे. हा, डोळा. डोळ्याचं काय करसान? डोळे. शब्द घेतला घोडा. घोड्याचं काय करसान? अरे बोला ना. घोडे. शब्द घेतला रेडा. काय करसान? रेडे. अरे काय करसान? रेडे. शब्द घेतला आंबा. आंबाचं काय होणार आहे? आंबे. पाहता मित्र, एक क्लिअर आहे आपलं की कोणत्याही एक वचनी पुल्लिंगी नामाचा शेवट जर आने होत असेल तर त्याचं अनेक वचन हे ए होते. काय होते? ए. उदाहरणार्थ दिवा, दिवे, डोळा, डोळे, घोडा, घोडे, रेडा, रेडे, आंबा, असे अनेक आहेत. आता पहा, अनेक म्हणजे आता काही वाचतो मी. पाहता, सांगा. आरसा, बटाटा, कांदा, पैसा, राजा, फळा, मळा, रस्ता, कोल्हा, कुत्रा, चेहरा, ठिपका, बंगला. साहेब पाहिला होता आपण की कोणत्याही पुल्लिंगी नामाचा शेवट जर आने होत असेल तर त्याचे अनेक वचनी रूप हे एकारांत किंवा ए ने होते. आता मित्र पाहता, लक्ष द्या. त्यानंतर आता एक नक्की लक्षात ठेवा की आकारांत
आकारांत म्हणजे आने शेवट होणार आहे. आकारांत पुल्लिंगी नामाशिवाय आकारांत पुल्लिंगी नामाशिवाय इतर पुल्लिंगी नामांचे अनेक वचन होत नाही. अरे एकदम सोपा नियम आहे हा. फक्त पुल्लिंगी नामांच्या कोणत्या पुल्लिंगी नामाचं अनेक वचन होते? ज्याचा शेवट आने झाला त्याचं अनेक वचन काय केलं जाईल? ए. पण आने शेवट होणारा पुरुषलिंगी नाव सोडलं की इतर कोणत्याच पुल्लिंगी नामाचं अनेक वचन होत नाही. उदाहरणार्थ मगाशी लिहिलं होतं कवी. आता कवीचा शेवट काय झाला? इन. तर कवीचं काय राहील? कवी. अरे कवीचं काय राहील? कवी. कवी. शब्द घेतला माळी. माळी. तो माळी. माळीचं काय राहील? अरे बोला ना. माळीचं राहील माळी. बघा शब्द आहे देव. शब्द आहे देव. देव. देव तर देवचं काय राहील? देवे म्हणतो का आपण? नाही, देव. शब्द घेतला दगड. दगड. दगडचं काय राहील? दगड. मनुष्य. मनुष्य. मनुष्यचं काय राहील? मनुष्य. का रे वा ऋषिकेश? कारण की नियम आहे फक्त आकारांत पुल्लिंगी नामाचेच अनेक वचन होते, अन्य पुल्लिंगी नामाचे अनेक वचन होत नाही. अरे सोपा नियम आहे उलटा. अरे सोपा नियम आहे ना. पाहता कवीचं कवे. आमच्या गावात खूप कवे आहेत असं बोललो का कधी? किंवा आमच्या गावात खूप माळे आहेत. अरे माळीच आहे ना. हे असो का किती असो. आमच्या गावात अनेक देवे आहेत. आमच्या गावात लाखरी देव असले, 32 कोटी देव असले तर देवच म्हणून आमच्या गावात खूप देवे आहेत. तो विठोबा रुक्माई, गजानन महाराज, बजरंगबली, राधा कृष्ण अनेक देवे आहेत. आदिवासी आहे नाही, देवे नाही. कोण? देव. चला दगड. दगड. आणि मनुष्य. मनुष्य. तर पहिल्यांदा एक काम करायचं. नाव पुल्लिंगी आहे का ते ध्यानात घ्यायचं. आणि जर पुल्लिंगी असले तर आने शेवट होणाऱ्याच अनेक वचन करायचं, अन्यचं करायचं नाही. लक्ष देऊन झालं. फक्त आने शेवट होणाऱ्याचं करायचं, अन्य कोणाचं करायचं नाही. हा झाला आपला पुल्लिंगी नामांची अनेक वचने. कोणत्या नामाचे? पुल्लिंगी नामांची अनेक वचने. आता त्यानंतर स्त्रीलिंगी नामांची अनेक वचने. कोणत्या? नियम दुसरा. स्त्रीलिंगी नामांचे अनेक वचन. आता एक त्यांना तेव्हा मराठीवर आरोप आहे लोकांचा की मराठी नियम पाळत नाही. हे रियालिटी आहे. मराठी परंपरेने बरेचशी चालत आलेली आहे. काही नियम असे आहेत की बा हे का होतात ते असेच होतात. का होतात तर नियमानच होतात. बरोबर आहे ना. तसं काही. आता पहा काही स्त्रीलिंगी नावं अशी आहेत की त्यांचा शेवट कशाने होतो? इथं न घेता मी 2 मिनिट इथं घेतो. पाहता स्त्री लिंगी नामांचे अनेक वचन. स्त्रीलिंगी नामांचे अनेक वचन. आता लक्ष द्या. कोणत्याही स्त्रीलिंगी नावाचा शेवट ई ने होत असेल. कोणत्याही स्त्रीलिंगी नावाचा शेवट ई ने होत असेल तर कोणत्याही स्त्रीलिंगी नावाचा शेवट हा अने होत असेल तर त्याचं अनेक वचन हे आ होते. काय म्हणते तो? कोणत्याही स्त्रीलिंगी एक वचनी नामाचे अनेक वचन हे काय होते? आकारांत होते. आता पुस्तकी भाषेत अकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन हे आकारांत होते. उदाहरणार्थ शब्द आहे वेळ. वेळ. ठाकूर साहेब, वेळ हे स्त्रीलिंगी आहे का सांगा? अरे हो का नाही? अरे त्याच्यापुढे तो तिथे लावा ना. त्या दिवसचा नियम आहे. तो वेळ नाही, ते वेळ नाही, ती वेळ आहे. मग वेळचं नियम काय? अकारांत. दिसला नाव दिसला नाही याच्यात? अरे जिसके साथ कोई नहीं होता उसके साथ होता. दिसते का नाही? हा. तर ध्यानात ठेवा वेळ आहे. मग अच अनेक वचन करायचं असलं तर काय होते? आ. बस आ होते. वेळचं वेळा. खारीक.
खारीक, ती खारीक. खारीकचं काय होणार आहे? खारका. अरे खारीकचं खारका. वीट, वीट, विटा. चूक, अरे चूक, चुका. गरज, गरज, गरजा. असे अनेक, असे अनेक. मग असे अनेक मध्ये काय काय येणार आहे? पाता, लवंग, लवंगा, तारीख, तारका, वीज, विजा, गरज, गरजा. म्हणजे अकारांत एक वचनी स्त्रीलिंग नामाचे अनेक वचन हे आकारांत होते. आणि आपल्या साध्या शब्दात बोलायचं असेल तर अने शेवट होणाऱ्या स्त्रीलिंगी नावाचे अनेक वचन हे आ होते. काय होते? आ होते. मग हा झाला पहिला नियम. मी फक्त दोन दोन उदाहरणं ठेवत आहे मित्र. हा झाला या स्त्रीलिंगी नावाचा पहिला नियम. मग आता याच्यामध्ये याचाच आपण याला अ करू. आता याचाच ब नियम स्त्रीलिंगी नामाचा. याच्यात ब चं कामच नाही, एकच नियम होतं. याच्यामध्ये 4-5 नियम आहेत. आता दुसरा नियम आहे अ कारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन हे ई कारांत होते. म्हणजे पहिले काय म्हणते की अने शेवट होणाऱ्या स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन हे आ होते. तर काही काही स्त्रीलिंगी नामाचा शेवट जरी अने झाला तरी त्याचं अनेक वचन हे आ कारांत न होता ई कारांत होते. शब्द आहेत पाहता भिंत, तर अनेक वचन भिंती. दुसरा शब्द आहे गोष्ट, अनेक वचन गोष्टी. शब्द आहे बहीण, अनेक वचन बहिणी. पाहता त्यानंतर पुढचा शब्द आहे जास्वंद, जास्वंद. काय होणार आहे? जास्वंदी, जास्वंदी. चला शब्द आहे चूल. काय होणार आहे? चुली. म्हणजे एक लक्षात आलं का मराठी व्याकरणात नियम नाही पाळला गेले मित्र. इथं म्हणते की अकारांत एक वचनी नावाचे अनेक वचन हे आकारांत होते. आणि इथं म्हणते अनेक शेवट होणाऱ्या स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन हे ई. मग आपण नियम असा तयार करायचा. कधी कधी अकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन हे आकारांत होते, तर कधी कधी अकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन हे ई कारांत होते. आणि मित्र त्याच्यापेक्षा एक सांगू का तुम्हाला? हे तुम्हाला माहित आहे, तोंडी माहित आहे. आपल्या घरच्या लहान मुलाला विचारलं तर तो म्हणते काय गोष्टचं अनेक वचन सांग, तर तो काय करणार? गोष्टी. काय करणार आहे? गोष्टचं अनेक वचन गोष्टी, भिंतचं भिंती. मग आता याच्यामध्ये अनेक शब्द आहेत. शब्द आहे जात, जातचं जाती. सुसर, सुसरचं सांगत जा ना. चला घोरपड, पोकळ, पोकळ. जमीन, विहीर, सोय, वेल, म्हैस, गाय, बोर, भेट, भेटी. म्हणजे पाहता लक्षात आलं तुमच्या की कधी कधी स्त्रीलिंगी नामाचे शेवट जर अने झाला तर कधी त्याचं आकारांत नाव होते, तर कधी ई कारांतही होतो. हा पहिला नियम त्याच्यातला. हा दुसरा ब. तिसरा नियम आहे. आता तिसरा नियम आहे पाहता ई कारांत. ई ने शेवट होणार आहे. ई कारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन हे या कारांत होते. कोणत्याही स्त्रीलिंगी नावाचा शेवट जर ई ने होत असेल तर त्याचं अनेक वचन ऋषी काय होते? या. शब्द आहे नदी, नद्या. काठी, काठ्या. अरे बरोबर आहे ना? वाडी, वाड्या. समई, समई, समया. लेखनी, लेखनी, लेखन्या. लक्षात येत आहे का तुमच्या की ई न शेवट झाला तर काय येऊन राहिला? या. नदी, पुरत जरा गाव जरा नद्या. अशी सुस्ती गिस्ती जाते. काठी, वाडी, समई, लेखनी, लेखन्या. आता पहा काही काही सांगा. स्त्री, वही, पोळी, बी, भाजी, गाडी, टोपी, चांदणी, कैरी, पायरी, भाकरी, भाकऱ्या. काहीच होणार नाही. भाकरी पुणेरी शब्द आहे, मला आपल्या वराडी नाही तो.
आता अशा प्रकारे कोणत्याही स्त्रीलिंगी नावाचा शेवट, कोणत्याही स्त्रीलिंगी नावाचा शेवट जर ईने होत असेल तर त्याचं अनेक वचन काय होणार आहे ठाकूर साहेब? या कारांत. कसं? या कारांत. हे झाला आपला यातला तिसरा नियम. कशातला? स्त्रीलिंगी नामांचे अनेक वचन. साहेब त्यानंतर पहा पुढचा आहे नपुसक लिंगी नामांचे अनेक वचन. तिसरा नियम. पहिला काय घेतला आपण? लिंगी नामांचे अनेक वचन. दुसरा घेतला स्त्रीलिंगी नामांचे अनेक वचन. आणि आता काय येणार आहे? हा नपुसक लिंगी. नपुसक लिंगी नामांचे अनेक वचन. समजून झाले ना? पहा नपुसक लिंगी नामांचे लिंगी नामांचे अनेक वचन. नपुसक लिंगी नाम म्हणजे काय ऋषी? तर ज्या नामामुळे ते हे सर्वनाम लागू पडते. पण कोणतं? एक वचनी. ज्या एक वचनी नामामुळे ते सर्वनाम लागू पडते त्याला नपुसक लिंगी नाम असे म्हणतात. मग आता त्याचे काही नियम आहेत. त्याचा पहिला नियम की इथं पुन्हा काय लिहिणार मी? एक वचन. आणि इथं लिहिणार अनेक वचन. आता कोणत्याही नपुसक लिंगी नामाचा एकवचनीचा शेवट जर अने झाला, क्षण झाला अने झाला तर त्याचे अनेक वचन हे ए होते. काय होते? हे होते. उदाहरणार्थ फुल. अरे सांगा ना. फुल, फुले. देऊळ, देऊळ. देऊळचं काय होणार आहे? देवळे. अरे काही जात नाही. देऊळचं देवळे. चला शेत, शेते. अरे शेते. त्यानंतर माकड, माकडे. उंदीर, उंदीरे. आता लक्ष द्या. पहिल्यांदा पहा फुल ते फुल, देऊळ ते देऊळ, शेत ते शेत, माकड ते माकड. तो माकड ती माकड. तो माकड होते मग ते उभयलिंगी मध्ये येईल. पण आपलं म्हणणं आहे सध्या हे नपुसक लिंगी मध्ये आहे का? तो आहे. मग पुढे उंदीर, ते उंदीर. तर ते उंदीर ते उंदीर. तर हे ते उंदीर जे आहे हे काय येणार ठाकूर साहेब? नपुसक लिंगी. आणि नपुसक लिंगीचा नियम काय की कोणत्याही नपुसक लिंगी नामाचा शेवट जर अने होत असेल, दिसलं सगळे अने होत असेल तर त्याचा अनेक वचन हे एने होते. पुस्तकी भाषेमध्ये अकारांत एक वचनी नपुसक लिंगी नामाचे अनेक वचन हे एकारांत होते. मग आता असे अनेक शब्द आहेत. सांगा पुन्हा एकदा रिपीट. फुल, घर, जोरात घर, पुस्तक, देऊळ, शेत, वर्ष, मुलं, मंदिर, माकड, रान, फळ, चित्र, झाड, मासिक, मासिके, मिनिटे. मग अशा प्रकारे अकारांत नपुसक लिंगी नामाचे अनेक वचन. कोणतं वचन? अनेक वचन हे एकारांत होते. पुढचं आहे नपुसक लिंगी नामाचा शेवट जर एने झाला. पुढचा नियम हा त्याच्यातला अ हा ब. नपुसक लिंगी नामाचा शेवट जर एने झाला तर त्याचं अनेक वचन हे ई होते. काय होते? ई. आता हा अतिशय महत्वाचा परीक्षेत नियम येणार आहे. शब्द आहे केळे. केळेचं काय होणार आहे? केळी. आता आपल्या इकडे विदर्भात काय समजतात माहित आहे का? केळी एक वचन, केळे अनेक वचन. पण आपले जे मराठी व्याकरण आहे हे मराठी व्याकरण पुणेरी जास्त आहे अवलंबून, पुणेरी साईडचं. तर तिथं एक केळं असलं तर ते केळे बनतात. एक केळे दे बरं. आपण म्हणतो एक केळं दे बरं. आपलं अलगच असते बरं काहीतरी. मग एक ध्यानात ठेवा, केळे हे एक वचन आणि केळी हे अनेक वचन. शब्द आहे तळे. शब्द आहे तळे. तर अनेक वचन काय होणार आहे? तळी. काय होणार आहे? तळी. एक ध्यानात ठेवा, आपण उलट म्हणतो त्याच्या वरात तळी आहे ते एक वचन, आणि त्याच्या वरात दोन तळे असले तर म्हणतो त्याच्या वरात तळे आहे. आपलं घेणं देणंच नाही. हे पुणेरी व्याकरण आहे. त्याच नियमाने चालायला लागेल की केळे एक वचन, एक वचनी एकारांत नपुसक लिंगी नामाचे अनेक वचन हे ई होते. ई कारांत होते. ई कारांत म्हणजे ईने शेवट होणार आहे. मग लक्षात ठेवा, केळे केळी, तळे तळी. त्यानंतर शब्द आहे गाणे. गाणे
गाणी. मडके मडके मडकी. घरटे घरटी. खाते बँकेतले खाते खाती. काय होणार आहे खाती. चला वांगे वांगे वांगी. काय कराय वांगे वांगे. लक्षात येत आहे तुमच्या की एकारांत नपुसकलिंगी नामाचे अनेक वचन हे इकारांत होते. मग हे झाला आपला कोणता ब नियम या मधला. आता पहा पुढचा नियम आहे या नपुसकलिंगी नामाचाच की क उकारांत नपुसकलिंगी नामाचे उकारांत नपुसकलिंगी नामाचे अनेक वचन हे एकारांत होते. उदाहरणार्थ शब्द आहे लिंबू. शब्द आहे लिंबू. मग त्याचं अनेक वचन काय करतो आपण लिंबे. काय करतो आपण लिंबे. शब्द आहे ऊ. अनेक वचन काय करतो आपण नाही ऊ नाही येणार आहे. आता शब्द आहे वासरू. वासरू. काय करणार बोलत जा रे दादा. वासरे. शब्द आहे पाखरू. पाखरू पाखरे. चला पुढचा शब्द आहे पिल्लू. पिल्ले. आसू. आसवे. आसे कोण सांगितलं आसूच आसवे. अळू. अळवे अळवे. पाहता उकारांत नपुसकलिंगी नामाचे अनेक वचन हे एकारांत होते. उदाहरणार्थ लिंबू लिंबे. वासू वासरे. पाखरू पाखरे. पिल्लू पिल्ले. आसू आसवे. अळू अळवे. हे झालं त्याचे काही उदाहरण. आता पहा पुढचं. हे झाले आपले नपुसकलिंगी नामाची अनेक वचने. कोणत्या नावांचे तर आता ऐका काही काही नावं अशी आहेत की ते नावांचे काही नियम नाहीत. ते क्वचित एका एका शब्दासाठी येतात आणि त्यांचं ते अनेक वचन होतात. तर हे नाव आपण सहज पाठ न करता ध्यानात राहू शकते. आता समजा शब्द घेतला एक वचनी आहे बायको. बायको एक असली कारण कोणाले म्हणजे आपल्याला एकच बायको आहे आणि कोणाला तीन तीन व्हायला असले तर तो काय आपल्या बायका घरीच आहे. काय बाय पाटील कांदा ठाकूर येत नाही भेटून राहिले याचा विचार बस. आता बायको एक वचन आणि बायकोचं अनेक वचन बायका. खाली नियम करायला लागते हो. त्याचा नियम असा आहे ओकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन हे आकारांत होते. त्याला मला दुसरा शब्द आणून दे नियमांशी. दुसरा शब्दही नाही बरोबर आहे. त्यानंतर पहा काही काही शब्द आहे. शब्द आहे सासू. सासूचं अनेक वचन होते सासवा. काही नियम नाही काही नाही असेच होतात. पुढचं आहे जाऊ जावा. शब्द आहे पिसू पिसवा. उवा. मोती मोते. जळू जळवा. मिरी मिरे. हे शब्द जे आहेत ना हे असेच होतात. आई आया. आई आया. मग हे शब्द आपल्याला असेच पाठ ठेवावे लागतात. हे कोणत्याही नियमात बसत. पण कर्याचंच असलं तर नियम तर घरचेच आहेत. काय आई आया. इकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन हे याकारांत होते. मला हो दुसरा शब्द दाखवून नाहीच सापडत. अरे सापडते का. शब्द आहे सासू सासवा. उकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन हे वाकारांत होते. मला दुसरा शब्द दाखवणं नाही सापडत. तर हे शब्द तोंड पाठ ठेवायचे. 8 ते 10 पाहता डबल पुन्हा पुन्हा घेतो मी. सासू सासवा. चला जाऊ जावा. पिसू पिसवा. उवा. मोती मोते. जळू जळवा. मिरी मिरे. आई आया. आई आया. मग अशा प्रकारे हा एक आपला महत्वाचा विषय इथं झालेला आहे. तो म्हणजे नपुसकलिंगी नामांचे अनेक वचनानंतर किंवा कोणतेही नियम नसलेले अनेक वचन. कोणते नियम नसलेले अनेक वचन. आता मित्र आता पुढचा विषय आहे स्टार मार्क करतो. काही नाव दिसतात एक वचनी असतात अनेक वचनी. काही नाव दिसतात एक वचनी आणि असतात अनेक वचनी. आता उदाहरणार्थ शब्द आहे हाल हाल. क्लेश.
शहारे, रोमांच, कांजण्या, कांजण्या, डोहाळे, डोहाळे. हे शब्द दिसतात एकवचनी, पण हे कधीच एकवचनी म्हणून वापरू नये. तर हे कोणते शब्द आहेत? अनेकवचनी. पाहता ठाकूर साहेब, हाल. हाल हा शब्द वाट्य एकवचन. आता वाट्याचं काय घेणं देणं आहे, पण तो एकवचनी नाही. तो काय आहे ऋषिकेश? अनेकवचनी. कसं आहे, कोणाला एक थापड मारल्यावर हाल होते का? नाही. त्याला आड्डा मारा, मग त्याचे काय होतात? हाल होतात. म्हणजे आड्डा थापड मारल्यानंतर हाल होतात. तर हाल या शब्दासाठी आड्डा थापड मारा लागतात. आणि आड्डा काय आहे? अनेकवचन आहे. अरे आड्डा काय आहे? एकाच थापडीत ऋतिकचे हाल झाले तर ते अनेकवचन होणार नाही. पण एका थापडीत तर तो बकासुरामुळे होत नाही हाल म्हणायचे. तर हाल हा अनेकवचन आहे. क्लेश काय माहिती आहे का? एखाद्या मित्राला आपल्याला भेटायला जायचं आहे. आपण तिथं गेलो, ठरलं आपली मीटिंग की 12 वाजता येणार आहे आपला मित्र. झाला 12 वाजता. 12चा आपल्याला वाटते 12:15 येईल, तेवढा लेट झाला. दीडही होते तर घडी येत नाही. 12चा दीड होते ते येत नाही. 3 वाजता तरी येत नाही. मग आपला काय झाला, इथं खूप क्लेश झाला. आपल्याला काय झाला? क्लेश झाला. म्हणजे तो जरा जास्तच लेट झाला. पण जरा जास्त म्हणजे काय? अनेकवचन. म्हणजे हाल, क्लेश हे शब्द कसे आहेत? दिसतात एकवचन पण आहेत अनेकवचनी. शहारे काय माहिती आहे का? शेवटचा बॉल आहे T20 वर्ल्ड कप जो पहिला झाला होता, माहिती आहे ना? पाकिस्तानचा बॅट्समन मिसबा बॅटिंगवर आहे. 2 बॉल किती रन पाहिजे होते? 10 रन पाहिजे होते. काहीतरी 10 रन पाहिजे होते. जो शेवटून म्हणजे शेवटचे 2 बॉल राहिले. 5वा बॉल टाकला आपल्या बॉलरनं. यानं उचलला, लेफ्ट होता यानं उचलला. सगळे लोक वर. गळ्यानं मारला 6. राहिला शेवटच्या बॉलात 4 रन. अक्षरशः भारताच्या लोकांच्या अंगावर काय आले? शहारा आला का शहारे आले? शहारे आले. काय आले? शहारे. कोणी 6 गेला. पुढचा बॉल पडला मिसबानं पुन्हा उचलला. बरोबर आहे? पुन्हा उचलला. बॉल हाय गेला आणि ते कॅच होती. पुन्हा आपल्या अंगावर काय आले? एक आला पापाला शहारा आला. एक नाहीये. कसे येतात? अनेक. किंवा रोमांच हा शब्द सुद्धा शहारालाच अनुसरून. अरे रोमांच म्हणजे ते जिंकल्याबरोबर एकदम अंगात काय येतो, असा काटा सनसनते. एका हातातच सनसन लागा त्याला रक्का नाही तर पूर्ण अंगात येते. मग तसाच त्यानंतर कांजण्या. काय बाबा ऋतिक मध्ये बाबा मला कांजणी झाली. कांजणी नाही होईल तर कांजण्या होतील. अनेक. डोहाळे. गर्भवती स्त्रीला ज्या काही इच्छा असतात तिला म्हणतात डोहाळे. तिला एकच इच्छा नसते, तिला अनेक इच्छा असतात. कधी काय खावडते, कधी काय खावडते, अनेक इच्छा असतात. डोहाळे. काय झालं? डोहाळे. हे शब्द दिसतात एकवचन पण आहेत काय? जास्त असू नको. आता काही शब्द दिसतात अनेकवचन. हसवतात ना रे बा. दिसतात अनेकवचन आणि असतात एकवचन. आपण अंडरलाईन काय करत आहोत या हे शब्द फक्त समजण्यासाठी आहेत, काही घेतलं नाही, फक्त समजण्यासाठी. आता आपल्याला काय वाटते? सप्ताह. सप्ताह म्हणजे काय? 7 दिवसांचा समूह. आठवडा. लाख. लाख म्हणजे लक्ष. आता लक्ष. त्यानंतर शब्द घेतलं डझन. डझन किंवा पंचक हे शब्द घेतले. पाहता हे आपण शब्द घेतले. हे शब्द घेतल्यानंतर पाहता ठाकूर साहेब, सप्ताह म्हटलं की 7 दिवस आठवतात. आठवडा म्हटलं की 8 दिवस. लक्ष म्हटलं की लाख रुपये आठवतात. बाप्पा लाख रुपये आठवतात. डझन म्हटलं की 12 आठवतात. तर पंचक म्हटलं की 5 आठवतात. मग असे जर आपल्या एकदम डोळ्यासमोर हे काय येतात? अनेक वचन. लक्षात येऊ लागला तुमच्या? अनेक वचन. याच्यात वस्तू आपणच व्याख्या केलेली आहे ना. वस्तू एकापेक्षा अधिक दिसत असतील तर त्याला अनेक वचन आहे. याच्यात एकापेक्षा शिल्लक दिसतात पण एक नियम ध्यानात ठेवा. हा सप्ताह म्हणजे 7 दिवसांचा एक समूह. म्हणजे ते 7 जणांचा एकच गट होते म्हणून ते काय झालं? एक वचन. आठवडा 8 दिवसांचा एक समूह. मग हे झालं. लक्ष काय? 100,000चा एक समूह म्हणजे लक्ष. 12 वस्तूंचा एक समूह म्हणजेच एक समूह म्हणजे एक वचन. पंचक
पंचक 5 वस्तूंचा एक समूह. म्हणजे पहा हे जे काही शब्द आहेत हे ओरिजिनल आहेत साहेब. आपण त्याला म्हटलेलं आहे पदार्थवाचक नाम आणि दुसरं कोणतं आहे हो? हा समूहवाचक नाम. सॉरी, हे समूहवाचक नाम आहे ओरिजिनल. हे समूहवाचक नाम आपल्याला वाटतात अनेक वचन, पण ते असतात एक वचन. लक्षात येऊ लागलं तुमच्या? मग काही असा फारसा कठीण नाही हा विषय. पण हे काही समूहवाचक नाव नक्की ध्यानात ठेवा की दिसतात अनेक वचन आणि असतात एक वचन. मग आता पुढचा आणि अतिशय महत्वाचा नियम, तत्सम नामांचे. तत्सम नामांचे अनेक वचन. अरे पदार्थवाचक नाम असो का समूहवाचक नाम असो, आपला धडाच काय झालाय? वचन विचार. वचन म्हणजे काय? संख्येचा विचार. तो कशा संबंधित आहे? नामासंबंधित. म्हणजे आखरी येणार कशा संबंधित? सगळा हा विषय नामासंबंधित. तत्सम नामांचे अनेक वचन होत नाही. आता काही नावं अशी असतात. तत्सम म्हणजे काय? हा धडा आपल्याला शब्दसिद्धी तेव्हा बोलू. पण आता एक ध्यानात ठेवा, तत्सम म्हणजे काय ठाकूर सांग. काही शब्द संस्कृत मधून मराठीत आलेले आहेत. बरेचसे काही शब्द संस्कृत मधून मराठीत आलेले आहेत. पण ते संस्कृत मधून मराठीत येताना जसेच्या तसे आले तर त्याला तत्सम शब्द असे म्हणतात. काही शब्द संस्कृत मधून मराठीत येतात पण ते मराठीत येताना त्यांच्या मूळ रूपांमध्ये येतात. तेव्हा त्यांना तत्सम शब्द असे म्हणतात. उदाहरणार्थ वृक्ष. हा वृक्ष जसा तसा मराठीत आला तर तत्सम. काय आहे? तत्सम. इंद्र जसा तसा मराठीत आला तर इंद्रच म्हणजे तत्सम. शब्द आहे पय म्हणजे पाणी. पय जसा तसा मराठीत आला तर तत्सम. शब्द आहे अंजली जसा तसा मराठीत आला तर तत्सम. श्वसू जसाचा तसा मराठीत आला तर तत्सम. म्हणजे संस्कृत मधील शब्द मराठीत येताना त्यांच्या मूळ रूपात आले तर त्यांना तत्सम शब्द असे म्हणतात. तत अधिक सम म्हणजे त्याच सारखे. पण ते शब्द संस्कृत मधून मराठीत येताना बदलून आले तर त्याला तद्भव शब्द म्हणतात. काय म्हणतात? तद्भव. उदाहरणार्थ पै आहे. पै शब्द. पैचा पै मराठीत आला ना तर तत्सम. पण पैचं पाणी झालं तर तद्भव. अंजली हा शब्द जसा तसा मराठीत आला तर तत्सम. पण अंजलीचं ओंजळ झाला तर तद्भव. श्वसू हा शब्द जसा तसा आला तत्सम. पण श्वसूचं सासू केलं तर तद्भव. लक्षात झालं? म्हणजे आपलं एवढंच म्हणणं आहे, संस्कृत मधून मराठीत येताना ते शब्द त्यांच्या मूळ रूपात आले तर त्याला तत्सम म्हणा आणि ते बदलून आले तर त्याला तद्भव म्हणा. चक्र जसं तसं आलं तर तत्सम. पण चक्राचं चाक केलं तर काय येणार आहे? तद्भव. तर ऐका, संस्कृत मधून मराठीत जसेच्या तसे शब्द जर आले तर त्याला तत्सम म्हणतात आणि तत्सम शब्दांचे अनेक वचन होत नाही. मग अशी शब्द घेतला होता आपण दासी. दासी हा संस्कृत शब्द आहे आणि हा ऍज इट इज जसाचा तसा मराठीत आलेला आहे. तर आपण दाशा करतो हा आपला चूक आहे. मार्ग गमवून बसतो आपण. दाशीचं काय करतो? दाशा. तिथं ध्यानात ठेवावं लागेल दाशी हा शब्द संस्कृत मधला आहे पण तो मराठीत आला जसा तसा आला तर त्याचं अनेक वचन करू नये. शब्द आहे वृक्ष. त्याचं एक ध्यानात ठेवा. मग ते स्त्रीलिंगी असो पुल्लिंगी असो हे मनात आणायचं नाही. संस्कृत मधला शब्द मराठीत आला ना तर त्याचं अनेक वचन करायचं नाही. का करायचं नाही? दुसऱ्याच्या वस्तूला हात लावायचा नाही. कोणाची आणली वा कोणाची समजा आपण पंप आणलं ती हवा मारत नसेल तसं वापस कर. हो बस त्या करू ना. काय त्याला बिघड बागड ते तो मालक पाहिजे. तू काय करतं? जसं आहे तसं. मग दाशीचं दाशी. वृक्षचं वृक्ष. कवीचं कवी. हा कवी घेतला की हा संस्कृतचा होते पण हा दुसरा विलांटी केला की हा मराठी केला. रवी हा शब्द असा लिहिला की हा संस्कृत होते आणि रवी हा शब्द असा लिहिला तर हा मराठी होते. नियम असे आहे की पहिली लांडी असली तर त्याची संस्कृत आणि दुसरी लांडी असली तर मराठी. पण काही शब्दांनाच लागू आहे हा नियम. मग ऐका, हा कवी शब्द जसाचा तसा आला तर
अनेक वचन होणार नाही. अरे अनेक वचन होणार का नाही. नाही. मग लक्ष द्या आपलं एवढंच म्हणणं आहे तत्सम नामांचे अनेक वचन होत नाही. संस्कृत मधून मराठीमध्ये आलेल्या शब्दांचे अनेक वचन करायचे नाही, तो अधिकारच मराठीला नाही. मग अशा प्रकारे एक महत्वाचा धडा आपला इथं संपलेला आहे, त्याचं नाव आहे वचन विचार. पुन्हा आता एक वेळ पूर्ण रिव्हिजन करू. वचन विचार म्हणजे काय? वचन विचार म्हणजे नामाच्या रूपावरून वस्तू एक आहे का एकापेक्षा जास्त आहे याचा जो आपल्याला बोध होतो, त्या बोधालाच वचन विचार असे म्हणतात. नामाच्या रूपावरून एका वस्तूचा बोध होत असेल तर तो एक वचन, आणि नामाच्या रूपावरून एकापेक्षा जास्तचा बोध होत असेल तर त्याला अनेक वचन असे म्हणतात. पुल्लिंगी नामाचे अनेक वचन करताना ध्यानात ठेवायचं आकारांत एक वचनी पुल्लिंगी नामाचे अनेक वचन हे एकारांत होते. दिवा दिवे, डोळा डोळे, बरोबर आहे ना, असे काही. त्यानंतर आकारांत पुल्लिंगी नामाचेच अनेक वचन होते, अन्य पुल्लिंगी नामांचे अनेक वचन होत नाही. मग ऐका, मग आता कवी घेतला तर कवीच राहिलं, माळी घेतला तर माळी, देवचं देवच, मनुष्याचं मनुष्य, पाहिलं ना अशी आपण. त्यानंतर पुढचा नियम आहे स्त्रीलिंगी नामांचे अनेक वचन. अकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन हे आकारांत होते, तर अकारांत स्त्रीलिंगी नामाचे कधी कधी अनेक वचन हे एकारांत होते. वेळ वेळा, खारीक खारका, तर भिंत भिंती, गोष्ट गोष्टी. चला, ईकारांत स्त्रीलिंगी नामांचे अनेक वचन, ईकारांत स्त्रीलिंगी नामांचे अनेक वचन हे या कारांत होते. नदी नद्या, काठी काठ्या, वाडी वाड्या, समयी समया, बरोबर आहे ना. दाशी दाशा नको वापरू, कारण की दाशी दाशा इकडे ना, तो तत्सम शब्द आहे, त्याला हात लागायचा नाही. चला पुढचं नपुंसकलिंगी नामांचे अनेक वचन. तर अकारांत नपुंसकलिंगी नामाचे अनेक वचन हे एकारांत होते. फुल फुले, देऊळ देवळे, मंदिर मंदिरे, पुस्तक पुस्तके, बरोबर आहे ना. झाड झाडे हे. त्यानंतर एकारांत नपुंसकलिंगी नामाचे अनेक वचन हे ईकारांत होते. केळे केळी, तळे तळी, वांगे वांगी, असेच ते शब्द होते. त्यानंतर उकारांत नपुंसकलिंगी नामाचे अनेक वचन हे एकारांत होते. लिंबू लिंबे, वासरू वासरू, वासरू वासरे, पाखरू पाखरे, जळू जळवे, असे जे काही. त्यानंतर आपण पाहिलं होतं की हाल क्लेश शहारे रोमांचक आज्ञा डोळे हे शब्द नेहमी एकच वचनी समजावे. अरे हो का नाही? हो नका म्हणू, अनेक वचनी समजावे. तर सप्ताह, आठवडा, लक्ष, डझन, पंचक हे जे काही शब्द आहेत हे शब्द नेहमी दिसतात अनेक वचन, पण समजावे पण तत्सम नामांचे अनेक वचन करू नये. मग आता पाय, मग पुस्तकात एक दिलेलं असते टीप, खालील शब्द हे एक वचनातही तसेच असतात, अनेक वचनातही तसेच असतात. अरे ते शब्द तत्सम असतात ना, एक वचनातही तेच आहे आणि अनेक वचनातही तेच आहे. मग किंवा एक तर ते शब्द तत्सम असतात, एक तर ते शब्द पुल्लिंग असतात. एक तर पुल्लिंग, कारण की आकारांत पुल्लिंगी नामांचे अनेक वचन होत नाही. आता मला काही नावं सांगा की बा हे कशात बसलं. मी काही नाव देतो तुम्हाला. आता एवढे नियम आपण 2 वेळा पाहिले. आता हे NTPC त्यानंतर रेल्वेच्या ज्या परीक्षा आहेत त्या केंद्र सरकारनं जाहीर केले की 15 डिसेंबर पासून होणार आहे. कोणी फॉर्म भरले असतील तर तो आजच्या लोकमतला दिलेला आहे. आता शब्द विचारतो मी तुम्हाला, सांगा बरं. शब्द आहे देव, शब्द आहे साधू, शब्द आहे सृष्टी, शब्द आहे डोंगर, नंतर शब्द आहे शाळा, शब्द आहे भाषा. हा, देवचं अनेक वचन काय होते ऋषी? देवचं देव का माहिती आहे का? देव पहिल्यांदा शब्दाचं लिंग पाहायचं, म्हणजे पहिल्यांदा एक पाहायचं. तो शब्द तत्सम आहे का? तर तत्सम शब्द नाही देव, संस्कृत मधला नाही हा. तर देव, तर देव हा शब्द घेतला तर पहिल्यांदा तो तिथे लावा, तो देव, तो देव, तर तो देव, तर अने शेवट झाला. आणि आपला नियम आहे पुल्लिंगी नामाचा फक्त आने शेवट होत असेल
तर त्याचं अनेकवचन करा. देवचं करसाल का? नाही. पण देव शब्द संस्कृत मधला घेतला तरी आपल्याला अधिकार नाही. म्हणजे देवचं काय झालं? देव. साधू, तो साधू, आणि तो आला तर पुल्लिंग झाला. आणि पुल्लिंगी नामाचा वैशिष्ट्य आहे त्याचं फक्त आकारांतच पुल्लिंगी नामाचे अनेकवचन होते, अन्यचं होत नाही. तर हा काय? उकारांत. साधूचं साधू. सृष्टी, ती सृष्टी, तीच्या आधी सृष्टी हा शब्द काय? संस्कृत. आणि संस्कृत शब्दांचं अनेकवचन आपण करू नाही. सृष्टीचं सृष्टी. डोंगर, तो डोंगर, तो म्हणजे काय? पुल्लिंग. अरे पुल्लिंग. आणि तो जर पुल्लिंग झाला तर आपला नियम आहे पुल्लिंगी नामांचे फक्त आकारांत पुल्लिंगी नामांचे अनेकवचन होते, अन्यचं होत नाही. डोंगरचा कारण की तो अकारांत आहे. आपल्याला काय पाहिजे? डोंगरा असतं ना तर आपण डोंगरे केलं असतं, पण तो काय फक्त डोंगर आहे. मनानं चालत नाही आपल्या ऋषी. शाळा, ती शाळा, ती शाळा, ती शाळा. तर ती शाळा. तर ऐका आता, शाळा हा शब्द असा आहे, ती शाळा. तर आपण कुठे नियम पाहिला का याच्यात? आकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन हे होते ते होते नाही. स्त्रीलिंग नामाचे 3च घेतले होते आपण नियम. तर ते होते पाच स्त्रीलिंग नामाचे 3 नियम की अकारांत, अकारांत आणि इकारांत. अकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन हे आकारांत होते, अकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन हे इकारांत होते, आणि हे इकारांत स्त्रीलिंगी नामांचे अनेकवचन हे एकारांत होते. नदी, नद्या. हा नियम पाहिला का आपण? आकारांत स्त्रीलिंगी नामाचे काहीतरी होते, होत नाही. होत नाही तर नाही. शाळाचं शाळा. भाषा, ती भाषा. पुन्हा आकारांत स्त्रीलिंगी नाम आहे त्याचं अनेकवचन होत नाही. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला पद्धतशीर सगळं माहित पाहिजे. मग आता पहा, खालील शब्दांचे एकवचनी रूप आणि अनेकवचनी रूप दोन्हीही सारखे असते. एक वचनातही तेच असतात, अनेक वचनातही तेच असतात. मग प्रश्न आलेला आहे परीक्षेत, दाशीचं अनेकवचन काय? दाशीचं असाही प्रश्न आलेला आहे. पण पुढच्या वेळेस असा देतील हाच प्रश्न बदलून की दाशी हे कोणतं वचन आहे? एक वचन, अनेक वचन, द्विवचन. काय यापैकी नाही. द्विवचन होईल ते. दाशी अनेक वचनातही येते, अनेक वचनातही येते. एक वचनातही येते, अनेक वचनातही येते ना, तेच. तर साहेब ध्यानात ठेवा, स्पर्धा परीक्षेत प्रश्न असे जास्त नसतात बदलत. बरोबर आपण 2-3 वेळा वाचलं की आपल्याला ते लक्षात येतात. तर एक नोट दिलेली आहे की खालील नाव हे एक वचनात आणि अनेक वचनात हे सारखेच असते, म्हणून आपण त्याला म्हणू द्विवचन. म्हणजे एक वचनातही तेच, अनेक वचनातही तेच. हे नाव आहेत ना रे. मग असे किती नाव आहेत? तर ऐका, देव, दगड, पर्वत, मनुष्य, साप, साधू, तंबू, वाघ, वधू, वर, चेंडू, कन्या, हत्ती. तुमच्या एक लक्षात येऊन आलं हे ज्याला नाव घेत आहोत हे सगळे या नियमांना सोडून आहे. एक तर हे समय, एक तर आने न शेवट होणारे, आने न शेवट होणारे पुल्लिंगी नाव आहे, आणि आने शेवट होणारे स्त्रीलिंगी नाव आहे. लक्षात येत आहे? मग पहा आता, नक्की ऋषी त्याचं एवढं म्हणणं आहे की आकारांत पुल्लिंगी नाव सोडलं तर बाकीच्यांचं अनेकवचन होत नाही, तर याच्यात तेच नाव राहते. आणि त्यानंतर स्त्रीलिंगी नावाचे कोणाचे अनेकवचन होते? तर त्या अने शेवट होणाऱ्या आणि ई ने शेवट होणाऱ्या. मग आता इथं आने शेवट होणाऱ्याचा नियम पाहिला का आपण? नाही. मग नियम नाही तर जेचं तेच. पण कधी कधी नियम नसला तरी आपण करू शकतो स्वतः, तर तिथं करायचं, पण जास्त नाही करायचं, पुस्तक वाचून करायचे. हा शब्द आहे, हे एक वचनात आणि अनेक वचनात दोन्ही वचनात एकच असतात. शब्द आहे देव, दगड, पर्वत, मनुष्य, साप, साधू, तंबू, वाघ, वधू, वर, चेंडू, कन्या, हत्ती, मित्र, मणी, धेनू, खांब, लाडू, फोटो, सोने, सृष्टी, दृष्टी, पृथ्वी, पेरू, पक्षी, ताई, उंदीर, माळी, पोपट, परीक्षा, अश्रू, आशा, दिशा, सभा, शिक्षक, माता, देश, पंख, दासी, निंदा, विद्या, डोंगर, शाळा, भाषा, कवी, तास, विषय. हे शब्द पाठ करसाल का रे? वा नाही. अरे पहिल्यांदा मी स्वतः प्रयत्न केला पाठ करण्याचा, पण हे त्यांना तेव्हा आता एवढे चांगले नियम झाल्यानंतर हे आपोआप डोळ्यासमोर येतात की त्या नावाला काय करायचं, त्याचं स्त्रीलिंगी रूप, त्याचं लिंग ओळखायचं. एक तर त्याला तत्समचा नियम लावायचा, पण हे एवढे नियमात बसत नसेल तर जोचा तोच ठेवायचा, जोचा तोच ठेवायचा. आता लक्ष द्या, अशा प्रकारे आपला एक महत्वाचा धडा इथे संपलेला आहे. त्याचं नाव आहे लिंग विचार. उद्या आपण विभक्ती विचार हा पाहू, कारण की नामाला 3 विकार होतात: लिंग विचार, वचन विचार आणि विभक्ती विचार. या मित्र.